नमस्कार मंडळी, मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण मुगाच्या डाळीपासून ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. कारण बऱ्याच जणांना ढोकळा खायला तर आवडतो, पण त्यात चण्याच्या डाळीचा किंवा बेसन पिठाचा वापर केलेला असतो, त्यामुळे पचायला थोडा जड जातो. मुगाच्या डाळीचा ढोकळा हा पचायला तर खूप हलका असतोच, पण ही रेसिपी करायला अगदीच सोपी आहे. तर आपण लगेच रेसिपीची सुरुवात करूयात आणि त्यासाठीचं साहित्य बघून घेऊयात. तर मी इथे 1 वाटी मुगाची डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती. कारण आपण ढोकळा जास्त करून सकाळच्या ब्रेकफास्टसाठीच करत असतो, पण अगदी 4 ते 5 तास डाळ भिजत ठेवली तरी देखील चालणार आहे. डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून मग आपण भिजत घालायची आहे. आता डाळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे, पण त्याआधी डाळीचं जे जास्तीचं पाणी आहे ते आपण काढून घेऊयात. कारण डाळीने बरंचसं पाणी शोषून घेतलेलं असतं, त्यामुळे डाळ वाटताना खूप पाण्याची गरज लागत नाही. त्यामुळे आपण जास्तीचं पाणी हे काढून घेणार आहोत. आणि जर गरज लागलीच पाण्याची तर आपण ह्याच पाण्याचा वापर करायचा आहे. शक्यतोवर गरज लागत नाही, पण डाळ वाटेपर्यंत हे पाणी टाकून द्यायचं नाही आहे. आता आपण डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून छान अशी रवेदार वाटून घ्यायची. डाळ वाटताना खूप जाडसर टेक्स्चरही नको आहे, कारण आपसुकच ती रवेदारच वाटल्या जाते. तर आता आपण डाळ वाटताना थोडं साहित्य घालून घेणार आहोत. तर त्यात मी हिरवी मिरची घालून घेते. तर इथे मी एकच हिरवी मिरची घालते, कारण खूप जास्त आपल्याला तिखटपणा ढोकळ्यात नको आहे. त्याचबरोबर आपण यात साखर घालून घेऊयात 1 चमचा. चवीप्रमाणे इथे मी मीठ घालून घेते आहे. अगदी किंचित आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे आणि सोबतच अगदी चिमूटभर आपल्याला हळद घालायची. हळद खूप जास्त घालायची नाही आहे. आणि यात अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. आता लिंबू नसेल तर लिंबू सत्व घातलं थोडं तरी देखील चालणार आहे. आणि 2 चमचे मी इथे तेल घालून घेते. तेल घातल्याने काय होतं ना, की ढोकळा खाताना घशात दाटल्यासारखं होत नाही. आणि हे सगळं साहित्य अगोदरच घालून घेतलं ना, की छान ते एकजीव होऊन जातं. तर आता आपली डाळ बघा छान अशी बारीक वाटून झालेली आहे. घेतलेल्या डाळीपैकी मी निम्मीच डाळ इथे घेतलेली आहे. तर बघा छान असं रवेदार टेक्स्चर इथे तयार झालेलं आहे. आणि आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊयात. डाळ वाटताना खूप जास्त पाणी घालून डाळ वाटायची नाही आहे, कारण आपल्याला बॅटर खूप पातळसर करायचं नाही आहे. तर आता बॅटर बघा तुम्हाला मी त्याचं टेक्स्चर दाखवते. बघा याप्रमाणे अगदीच पातळसर किंवा अगदीच घट्ट असं ठेवायचं नाही आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला बॅटरचं टेक्स्चर ठेवायचं आहे. आता आपण हे थोडा वेळ साईडला ठेवूयात आणि ज्या भांड्यात आपल्याला ढोकळा करून घ्यायचा आहे ना, त्याला अगोदर आपण तेल लावून घेऊयात. तुम्ही हवंच तर एखाद्या लहानशा ताटात देखील ढोकळा हा करून घेऊ शकतात. आणि बॅटरमध्ये सोडा घालण्याच्या अगोदर ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे त्याला तेल लावून घेणं आणि स्टीमरमध्ये पाणी तापवत ठेवणं, या 2 गोष्टी अगोदरच आपल्याला करून घ्यायच्या आहेत. कारण सोडा घातल्यानंतर आपल्याकडे एवढा वेळ नसतो आणि मग नंतर घाई होते आणि ढोकळाही आपला छान होत नाही. बॅटरमध्ये आपल्याला अर्धा चमचा सोडा घालून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता. आणि सोडा घातल्या लगेच तो मिक्स करायचा नाही आहे, तर त्यावर आपण थोडंसं 1 लहान चमचाभर पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्याने काय होतं ना, की सोडा एकसारखा बॅटरमध्ये मिसळला जातो आणि आपल्याला एकाच दिशेने बॅटर फेटून घ्यायचे, पण फेटताना अगदी जोरात फेटायचं नाही, हलक्या हाताने ते फेटून घ्यायचे. तुम्ही बघू शकता बॅटरचा रंग हलका झालेला दिसतो आणि बॅटर छान असं फुलून वर आलेले दिसते. आता मात्र आपल्याला लगेच हे सगळं बॅटर ज्या भांड्यात आपण ढोकळा करून घेणार आहोत त्यात घालून घ्यायचं आहे आणि खूप ओव्हर मिक्स याला करायचं नाही आहे. तर आता आपण पटापट हात चालवायचा आहे आणि हे सगळं बॅटर भांड्यात घालून घ्यायचं आहे. आणि बॅटर घातल्यानंतर भांड्याला हलकंसं आपल्याला टॅप करून घ्यायचे, म्हणजे हवेचे हलके फुलके जे बुडबुडे असतील ते निघून जातील. आणि लगेच भांडं स्टीमरमध्ये ठेवून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅस फ्लेम ठेवून आपण ढोकळा 15 ते 20 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत, म्हणजे वाफवून घेणार आहोत. तर आपण एक 20 मिनिट आणि हो, स्टीमर मध्ये उघडून बघायचं नाही हां. तर आता 20 मिनिटं झालेली आहेत आणि आपण बघूयात की ढोकळा कसा शिजलेला आहे ते. तर तुम्ही बघू शकता ढोकळ्याच्या कडा या सुटलेल्या आहेत, तरीही आपण चाकू घालून चेक करून बघूयात. तर बघा अगदी नीट आणि क्लीन निघालेला आहे, म्हणजे ढोकळा छान असा शिजलेला आहे. तर आता आपण ढोकळाचा डब्बा बाहेर काढून घेऊयात आणि त्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. आणि तोवरच आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. तर इथे मी गॅसवर फोडणी पात्र ठेवलेलं आहे. त्यात 1 पळी तेल घालून घेते. तेल छान तापलं की आपण त्यात अर्धा चमचा मोहरी घालून घेऊयात. अर्धा चमचा इथे
जिरं घालून घेते आहे. हे दोन्ही छान तडतडले की सोबतच कढीपत्त्याची पानं, 1 हिरवी मिरची घालते आहे. इथे मी अर्धा चमचा तीळ घालते. तीळ घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्याचबरोबर अगदी चिमूटभर फोडणीमध्ये हिंग घालायचं आहे. त्याने ना अगदी सुरेख चव येते. आता फोडणी आपली तयार झालेली आहे. तर गॅस बंद करायचा आहे आणि लागलीच फोडणी आपल्याला ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे. तर आता ढोकळाही छान थंड झालेला आहे आणि बघा तुम्ही कढाही त्याच्या छानशा सुटलेल्या आहेत. तर आता आपण तयार केलेली फोडणी ही ढोकळ्यावर घालून घेणार आहोत. हा मूग डाळीचा ढोकळा ना करायला फार सोपा आहे आणि चवीला छान लागतो आणि शिवाय पचायलाही खूप हलका फुलका आहे. तर सगळी फोडणी आपण एकसारखी ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे आणि त्यावरून कोथिंबीर घालून घ्यायची. आणि तुम्हाला जर ढोकळा अगोदर कट करून नंतर फोडणी घालायची असेल तसंही तुम्ही करू शकता, जे तुम्हाला सोपं वाटेल त्याप्रमाणे. आता आपण ढोकळ्याचे मध्यम आकाराचे काप करून घेणार आहोत. आपण ज्यावेळेस ढोकळा हा कट करतो ना, म्हणजे त्याचे काप करतो ना, त्यावेळेसच आपल्याला जाणवतं की ढोकळ्याचं टेक्स्चर कसं आलेलं आहे. ढोकळा छानसा मऊसूत झालेला असला ना की ते आपण कापतानाच आपल्याला जाणवतं. तर बघा इथे आपण ढोकळ्याचे मध्यम आकाराचे काप करून घेणार आहोत आणि तुम्हाला मी त्याचं टेक्स्चरही दाखवते की कसं झालेलं आहे. तर आपण ढोकळ्याचं टेक्स्चर बघूयात. तर बघा अगदी सुरेख ढोकळा दिसतो आहे आणि बघा अगदी छान हलका फुलका आणि मऊसूत ढोकळा झालेला आहे आणि जाळी देखील त्याला अगदी छान सुरेख पडलेली आहे. बघा जवळून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर अगदी छान हलका फुलका असा ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे. खूप जास्त त्याला साहित्य लागत नाही किंवा वेळही खूप जास्त लागत नाही. तर आता आपण ढोकळा लगेच सर्व करायला घेऊयात. तर तयार आहे अगदी मऊसूत, पचायला हलका फुलका असा मूग डाळीचा ढोकळा. करायला फार सोपा आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान मऊसूत असा आलेला आहे. तर नक्कीच याप्रमाणे मूग डाळीचा ढोकळा करून बघा. कसा झाला हे कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील. तर पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.